नमस्कार. मी प्राध्यापक बाळकृष्ण जाधव, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, मराठी विभाग, कोल्हापूर. BA भाग 1 मराठी विद्याशाखीय विशेष गाभा अर्थात ऐच्छिक मराठी DSC A1 सेमिस्टर फर्स्ट या अभ्यासपत्रिकेतील उमाळं ही भास्कर चंदनशिव यांची कथा आज आपण पाहणार आहोत. मराठी विद्याशाखीय विशेष गाभा अर्थात ऐच्छिक मराठी या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक अक्षरबंध हे लावण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये भास्कर चंदनशिव यांच्या 6 कथा आपल्याला अभ्यासासाठी आहेत. त्यातील उमाळं नावाची कथा आज आपण पाहणार आहोत. आजच्या घडीला खेडी खूप बदललेली आहेत. समाज, संस्कृती, कुटुंब व्यवस्था व ग्रामीण राहणीमानात बदल झालेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, दळणवळण, यांत्रिकीकरणाने खेडी जगाशी जोडलेली आहे. शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती झालेली आहे. आज खेड्यात पदवीधर तरुणांची संख्या खूप मोठी आहे. विद्यार्थी, शिक्षक यांच्यातील नात्यात बहुतेक वेळा व्यवहारीपणा आलेला दिसतो. पण पूर्वी असा व्यवहारीपणा शिक्षक व विद्यार्थी यांच्या नात्यात नव्हता. उमाळं ही कथा 70-80च्या दशकातील अस्सल पारंपरिक खेड्यातील माणसांच्या नात्याची घट्ट वीण सचित्र स्पष्ट करणारी वास्तववादी कथा आहे. सध्या मॅट्रिक पास होऊन महाविद्यालयात शिक्षणासाठी शहरात जाणे सहज साध्य गोष्ट बनलेली आहे. उमाळं या कथेत दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्याच्या मुलाची मॅट्रिक पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गाव सोडून शहरात गेल्यावर त्याच्या कौटुंबिक नात्याचं यथार्थ चित्रण करणारी ही एक कथा आहे. तसेच मुलाच्या शिक्षणासाठी खबुक्या नावाच्या बैलास विकण्याची वेळ त्याच्या वडिलावर येते याचेही हृदयद्रावक चित्रण उमाळं या कथेत भास्कर चंदनशिव यांनी रेखाटलेले आहे. त्यामुळं या कथेला अत्यंत महत्त्वाचं स्थान अक्षरबंध या पाठ्यपुस्तकामध्ये असलेलं तुम्हाला दिसून येईल. बापू हे उमाळं या कथेतील एक केंद्रवर्ती पात्र आहे आणि बापू हा मॅट्रिक पास होतो. तेथून या कथेला सुरुवात होताना आपल्याला दिसते. मॅट्रिक पास झाल्याचा निकाल बापूला दैनिक वर्तमानपत्रातील नंबर पाहून समजला आणि त्याला उगाचच आपण मोठं झाल्यागत वाटलं. डोक्यावरचं मोठं ओझं उतरल्यासारखं बापूला झालं. साऱ्या अंगाचाच फुगा होऊन जणू अधांतरी आकाशात तरंगत आहोत असं बापूला वाटू लागलं. बापू आनंदानं वेडा झालेला होता. गावभर फेरफटका मारत सगळ्या गावालाच ही बातमी तो सांगत सुटला. बापूचे वडील म्हणजे अण्णांनी बापूला लई मोठा ऑफिसर करायचं व त्याचं ठेक्यात लग्न लावायचं स्वप्न बांधलं होतं आणि तेही सगळ्या गावभर आपला बापू पास झाल्याचे सांगत सुटले होते. आईच्या आनंदाला सुद्धा पारावारा राहिला नव्हता. हातातली कामं टाकून माय शेजारच्या आयाबायांना पुन्हा पुन्हा बापू पास झाल्याचं सांगत होती. ती सारखी देवाला हात जोडत राहायची. बापूच्या चुलत्या मालत्यांना बापूचं कौतुक सांगायची. लोकांच्याकडून उसणंपासणं घेऊन बयेनं पोराला शिकवलं म्हणून शेजारच्या बायकाही तिचं खूप कौतुक करत होत्या. गावातील लोक, भाऊबंद, शिक्षक बापूला शाब्बासकी देऊ लागले. बापूची लहान भावंड बापूच्या अवतीभोवती आनंदानं घुटमळू लागले. आई आपला बापू शिक्षणासाठी शहरात जाणार म्हणून त्याला खूप खाऊपिऊ घालू लागले. बापू आपल्या वडिलांना अण्णा म्हणत असे. अण्णांनी बापूला तात्या व सगळ्या भावकीला भेट असं सांगितलं. आईनं मात्र कुणाच्या हातचं खाऊ नको बाबा
असं ती सारखी म्हणू लागली. अशा प्रकारच्या प्रसंगातून बापू मॅट्रिक पास झाल्यानंतर अण्णा, आई, चुलते व गावातील आयाबायांना व माणसांना किती आनंद झालेला होता याचं चित्रण भास्कर चंदनशिव यांनी उमाळा या कथेमध्ये वरील पद्धतीनं केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. खेड्यातील माणसांना आपल्या गावातील एखादा मुलगा शिकल्यानंतर किती आनंद होतो व गावच्या लोकांना शिक्षणाबद्दलची किती आस्था आहे याचीही उमाळा ही कथा आजच्या नव्या पिढीला जाणीव करून देते असं आपल्याला म्हणता येईल. बापूची शिक्षणासाठी शहराकडे धाव. अण्णांच्या सांगण्यावरून बापूला शिकवणारी सखाराम मास्तर, यशवंत मास्तर आणि गोपाळ मास्तर बापूच्या घरी चहा पाण्यासाठी आले. त्यावेळी गोपाळ मास्तर अण्णांना म्हणाले, तुम्ही त्याला शिकू द्या, पुढचं त्याच्या नशिबानं काय व्हायचं ते होईल, परंतु आपल्या माती रोष नको. यशवंत मास्तरसुद्धा लगेच अण्णांना म्हणाले, अहो तुमचा बापू खूप हुशार आहे, तो तुमचं नाव मोठं करेल, तुम्ही त्याला आंब्याला शिकायला पाठवा, तिथलं कॉलेजही खूप चांगलं आहे. अशा प्रकारची चर्चा बापूच्या घरामध्ये रंगत असताना बापूची माय मात्र मनातल्या मनात हुरीपोटी उलासून गेली होती. तिने बापूला आतल्या घरात बोलवून त्याला दृष्ट लागू नये म्हणून त्याच्या अंगावरून मीठ मिरच्या ओवाळून चुलीत टाकल्या. तिला आपल्या पोराचं कौतुक ऐकून खूप आनंद झाला. बापू पुढच्या शिक्षणासाठी शहरात शिकायला जाणार म्हणून तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावे लागले. बापूची शहरात शिकायला जाण्याची तयारी झाली. अण्णांनी पैशाची जमवाजमव केली आणि आंब्याच्या कॉलेजमध्ये नाव घालायला सखाराम मास्तर हे स्वतः येणार होते. अशा प्रकारे बापूच्या शिक्षणाची सोय झालेली आपल्याला पाहायला मिळते. बापूच्या आईने पत्र्याची पेटी, वळकट, कपडे, ज्वारी बाजरीचे पीठ, मीठ मसाला तसेच स्वयंपाकासाठी तवा, स्टोव, काही भांडीकुंडी इत्यादी सामानांची बांधाबांध केली आणि बापूची शहरात शिक्षणासाठी जाण्याची तयारी झाली. आता या स्थितीत बापू आणि माय यांच्या मनाची उलघाल झालेली आपल्याला पाहायला मिळते. बापू पहिल्यांदाच शहरात शिक्षणासाठी जाणार होता, त्यामुळं मायेच्या मनाची उलघाल होत होती. माय बापूला सारखं सांगत राहायची की शहरात गेल्यावर कुठे एकटं फिरू नको, शहरात मोटारी, रिक्षा, बस, टांगा यांची गर्दी असते, तेव्हा तू रस्त्यानं जपून चालत जा बाबा, काही दुखलं खुपलं तर कागद धाडीत जा, उपाशी पोटी राहू नको, एखाद्या वेळी स्वयंपाक केला नाहीस तर केळी दूध घेऊन खात पीत जा. असं रात्रभर बापूची माय त्याला काहीतरी सारखं सांगत राहत होती. नंतर सामान बांधता बांधता आईला हुंदका आवरत नव्हता, अशी बापूच्या मायची अवस्था झालेली होती आणि बापूही तितकाच अस्वस्थ झालेला होता. बापूलाही पहिल्यांदाच गावघर सोडताना खूप दुःख होत होतं. गोठ्यातली जनावरं, खबुक्या नावाचा बैल, हरणी नावाची गाय यांना त्यानं डोळं भरून पाहिलं. गोठ्यातच बापूचा जीव सारखा घुटमळत होता. बापूचं मनही अधिक कासावी झालं होतं, पण मन घट्ट करून तो शिक्षणासाठी बाहेर पडला. बसमध्ये बसेपर्यंत अण्णा, भाऊ, वहिनी आणि भावंड खूप व्याकुळ झाली होती. आईच्या डोळ्यातलं पाणी तर तुटत नव्हतं, अशी बापू आणि त्याच्या मायची अवस्था झालेली होती. अशा प्रकारचा प्रसंग उमाळ या कथेमध्ये भास्कर चंदनशिव यांनी
अत्यंत संवेदनशीलतेने रेखाटलेला आपल्याला दिसतो. या प्रसंगामध्ये कौटुंबिक नात्यातील मायेचा पाझर व जिव्हाळा खेड्यातील माणसांच्या कुटुंबामध्ये कसा असतो याचं एक प्रभावी चित्रण उमाळं या कथेमध्ये होताना दिसतं. बापूचं शिक्षण आणि बिकट परिस्थिती. खरं तर मॅट्रिक पास झाल्यानंतर बापू आंब्याच्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जायला तयार झाला आणि तो गेला सुद्धा. पण बापूच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. म्हणून बापूचं शिक्षण आणि बिकट परिस्थिती या सगळ्या परिस्थितीचं चित्रण अत्यंत वास्तवदर्शी पद्धतीनं उमाळा या कथेतून येतं. बापूचं आंब्याच्या कॉलेजात शिक्षण सुरू झालं. बापूचं मन मात्र रमत नव्हतं. त्याला सारखी घरची आठवण येत होती. माय, अण्णा, भावंड एवढंच नव्हे तर गोठ्यातल्या जनावरांच्या आठवणीने त्याचा जीव घायाळ होत होता. 1-2 दिवसाआड तो गावाकडं पत्र लिहित असे. घराकडूनही त्याला पत्र येत असत. तो खूप भावनिक पत्र लिहित होता आणि आपल्या अडचणीसुद्धा तो पत्रातून सांगत होता. त्यामुळे अण्णा व आई यांना बापूच्या आठवणीनं खूप दुःख होत होतं. आता ही गोष्ट जेव्हा सखाराम मास्तरांना कळते तेव्हा ते बापूला पत्र लिहून पत्रातून असं सांगतात की अरे बापू, आपण पत्रातून काय लिहावं व काय लिहू नये याची जाणीव ठेव. अशा प्रकारचा मजकूर त्या पत्रात असतो. आणि म्हणून सखाराम मास्तर आपल्या पत्रातून काय लिहावं व काय लिहू नये याची आपला विद्यार्थी असणाऱ्या बापूला जाणीव करून देतात आणि त्यामुळे बापूलाही त्याची समज येते आणि इथून पुढे तो तशा प्रकारची पत्र लिहायचा टाळतो. बापूच्या घरची परिस्थिती ही अत्यंत बिकट. अशा परिस्थितीत ही अण्णा बापूच्या शिक्षणासाठी काहीही जुळवाजुळव करून पैसे मात्र पाठवतच असत. पण एके दिवशी आपल्या दावणीचा बैल बापूच्या शिक्षणासाठी अण्णांना विकावा लागला. हे भावंडांनी त्याला पत्र लिहून कळवल्यावर बापूला त्याचं खूप वाईट वाटलं. बापू आपल्या खुबक्या नावाच्या बैलाच्या आठवणीने कितीतरी दिवस खूप दुःखी होत होता आणि आपल्या शिक्षणासाठी आपल्या घरातील खुबक्या नावाचा बैल विकला याचं त्याला दुःख होतं. त्याच्या भावंडांनी त्या पत्रातून असंहीच लिहिलेलं होतं की विकलेल्या मालकाच्या घरातून दावत उडून परत खुबक्या नावाचा बैल या बापूच्या घरी आलेला होता आणि मग मालकानं त्याला दोर बांधून बडवतच नेलं. या प्रकारचा एक प्रसंग या कथेमध्ये अत्यंत हृदयद्रावकपणे आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी पत्राच्या माध्यमातून बापू आंब्यातल्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला मिळत होत्या आणि यावरून तो खूपच दुःखी होत होता. आता या सगळ्या अशा बिकट परिस्थितीला तोंड देत देत बापू आपलं शिक्षण पूर्ण करत होता आणि खुबक्या नावाच्या बैलाच्या आठवणीने तो खूप दुःखी आणि घायाळ होत होता. असे कितीतरी दिवस गेले. पुढे एके दिवशी हरणी नावाच्या घरच्या गाईला खुबक्यासारखं दिसणारं वासरू झाल्याचं त्याला पत्रातून कळतं आणि बापूला आनंद होतो. पण आपल्या शिक्षणासाठी खुबक्या बैल अण्णांनी विकल्याचं दुःख मात्र त्याच्या हृदयात घर करून असते. अशा प्रकारची ही अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी कौटुंबिक कथा म्हणजे उमाळं. तर ही उमाळं नावाची कथा खेड्यापाड्यातील विशेषतः दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील माणसांच्या सांसारिक जीवनाचं प्रभावी चित्रण करताना दिसते.
समारोप. आता उमाळ ही जी कथा आहे, या कथेची शीर्षकथा आपण थोडी समारोपामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आता उमाळ म्हणजे नेमकं काय? तर जमीन खणल्यानंतर जमिनीतील पाणी उमळू लागते, त्याला वाच्यार्थाने उमाळा असं म्हणतात. यावरून प्रतिकार्थाने भास्कर चंदनशिव यांनी उमाळ हा शब्द अंतःकरणातील मायेचा पाझर या विशेष अर्थाने कथेचं शीर्षक म्हणून वापरलेला आहे व त्याद्वारे खेड्यातील माणसात असणारे सहृदयचे ते नातेसंबंध अधोरेखित केलेले आहेत. बापू या केंद्रवर्ती व्यक्तिरेखेभोवती चित्रित झालेली उमाळ ही ग्रामीण कथा माणसाच्या हृदयातील जिव्हाळा प्रकट करते. उमाळ या कथेद्वारे गरीब, शोषित व कष्टकरी वर्गातील मुलांना 1970-80च्या दशकात शिक्षण घेणं किती दुरापास्त होते याचंही चित्रण या उमाळ नावाच्या कथेतून येतं. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थी त्या काळी कसे शिक्षण घेत असत व गावातील लोक आणि शिक्षकांना शिक्षण घेणाऱ्या अशा मुलांचा किती अभिमान वाटत होता याचंही प्रभावी चित्रण या कथेतून भास्कर चंदनशिव यांनी केलेलं आहे. खेड्यातील माणसांच्या मनात त्या काळी शिक्षणाबद्दल किती आस्था होती. तसेच कृषीप्रधान खेड्यातील माणसे कौटुंबिक व सामाजिक नातं किती मायेच्या उमाळ्यानं जपतात याचंही दर्शन या कथेतून घडते. शेतीवाडी, पाळीव प्राणी आणि ग्रामीण समाज आणि कुटुंब यांच्यामध्ये असलेले एक सहृदयतेचे नाते भास्कर चंदनशिव यांनी वास्तवदर्शी स्वरूपात मांडलेलं आहे. म्हणून मराठी साहित्यातील कथेच्या प्रांतामध्ये उमाळ ही एक गाजलेली कथा आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, धन्यवाद.